या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कृषी क्षेत्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक बदलावर चर्चा करणार आहोत. आपण नेहमीच पारंपरिक मोनोकल्चर म्हणजेच एक पीक पद्धतीलाच शेतीचा अंतिम मार्ग मानत आलो आहोत, बरोबर? पण दीर्घकालीन नफा आणि जोखीम व्यवस्थापनाचा विचार केला तर ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजेच कृषी वनीकरण ही पद्धत आता पारंपरिक शेतीला कितीतरी पटींनी मागे टाकत आहे. गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते म्हणून या नव्या ॲसेट क्लासकडे पाहणं आता खऱ्या अर्थाने काळाची गरज बनली आहे. आजच्या या सादरीकरणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण युनिट इकॉनॉमिक्सपासून ते अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या व्यवसायापर्यंत आणि बाजारातील धोके कसे टाळायचे या सर्व प्रवासातून जाणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिल्यांदा आपण सध्याच्या औद्योगिक शेतीतील आर्थिक गणितामधल्या त्रुटी समजून घेऊया. हे सध्याचं मॉडेल टिकवून ठेवण्यासाठी नेमकी किती मोठी किंमत मोजावी लागते हे पाहणं खरोखरच रंजक ठरेल. आता हे गुणोत्तर पहा. हे अगदी डोळे उघडणारं आहे. औद्योगिक शेती प्रत्यक्षात प्रचंड मोठ्या तुटीवर चालते. अन्नाची केवळ एक कॅलरी मिळवण्यासाठी आपल्याला तब्बल 10 कॅलरीज ऊर्जेची गुंतवणूक करावी लागते. जरा विचार करा, कोणत्याही इतर उद्योगात असा परतावा देणारा मॉडेल गुंतवणूकदारांनी कधीतरी स्वीकारलं असतं का? अजिबात नाही. ही मुळातच एक अत्यंत अकार्यक्षम आणि दिशाभूल करणारी प्रणाली आहे. आणि हीच अकार्यक्षमता पुढे जाऊन थेट आर्थिक दायित्वात किंवा लायबिलिटीजमध्ये कशी बदलते हे आपण इथे पाहू शकतो. महागडी रासायनिक खते आणि कीटकनाशकांवरील वाढतं अवलंबित्व, मातीची होणारी भीषण झीज आणि अतिवृष्टी किंवा दुष्काळासारख्या हवामान बदलांपुढे असलेली हतबलता, या सगळ्यामुळे एक पीक पद्धती ही अत्यंत नाजूक आणि जोखमीची गुंतवणूक ठरते. ज्या मालमत्तेत इतके छुपे धोके आहेत तिथे दीर्घकालीन परताव्याची शाश्वती मिळणं जवळजवळ अशक्यच असतं. आता या समस्येवरील उपाय म्हणून आपण कृषी वनीकरणाकडे वळूया. याकडे केवळ एक पर्यावरणीय गरज म्हणून पाहण्याऐवजी एकाच एकरातून जास्तीत जास्त यील्ड मिळवण्याचा एक अत्यंत प्रभावी आर्थिक मार्ग म्हणून आपण पाहणार आहोत. हे एका भारतातील 1 एकर मॉडेलचं उत्कृष्ट उदाहरण आहे. एकाच जागेवर 4 वेगळे व्यावसायिक विभाग निर्माण केले जातात: शेती, फलोत्पादन, लाकूड उत्पादन आणि पशुपालन. प्रत्येकाचा वाटा 25%. हा एका अर्थाने जमिनीचा एक उत्तमरित्या संतुलित केलेला पोर्टफोलिओच आहे. या सूक्ष्म अर्थव्यवस्थेमुळे जमिनीचा प्रत्येक इंचाचा पुरेपूर वापर होऊन एकूण कॅलरिक आउटपुट आणि नफ्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. या तक्त्यावरून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतो. कृषी वनीकरण हे जमिनीला उभे आणि वेळेचे असे 2 नवीन आयाम जोडते. नेहमीच्या सपाट शेतीच्या विरुद्ध इथे वेली, झुडपे आणि उंच झाडे यांचे विविध थर एकावर एक रचले जातात. त्यामुळे एकाच जागेत जास्त अन्ननिर्मिती होते आणि दरवर्षी नव्याने गुंतवणूक करण्याऐवजी ही एक अशी बहुवार्षिक वाढणारी मालमत्ता बनते, जिचा खर्च वेळेनुसार कमी होत जातो. आता आपण आपल्या आर्थिक विश्लेषणाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूकडे येऊया. अशा प्रकारे मालमत्तांचे थर रचल्याने जागतिक कमॉडिटी मार्केटमधील अनपेक्षित चढउतारांपासून एक उत्तम हेजिंग किंवा आर्थिक संरक्षण कसं मिळतं ते आपण पाहणार आहोत. भारतातील एका शेतकऱ्याचा हा अत्यंत मार्मिक आणि व्यावहारिक विचार इथे दिला आहे. उत्पन्नाचे स्रोत नेहमी विभागले पाहिजेत. जर एखाद्या वर्षी बाजारात कांद्याचे किंवा टोमॅटोचे भाव अचानक कोसळले तरीही अशा मॉडेलमध्ये आर्थिक फटका बसत नाही, कारण फळे, लाकूड किंवा पशुपालनातून येणारा सततचा रोख प्रवाह सावरून घेतो. हे विविधीकरण अर्थशास्त्रातील पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या मूलभूत नियमासारखंच आहे. आणि हे विविधीकरण केवळ बाजारातील धोकेच टाळत नाही, तर प्रत्यक्ष हवामान बदलाच्या धोक्यांपासूनही बचाव करतं. झाडे ही एक नैसर्गिक पायाभूत सुविधा म्हणून उभी राहतात. ती दुष्काळात पाण्याचे बाष्पीभवन रोखतात, जनावरांना उष्माघातापासून वाचवतात आणि वाऱ्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबवतात. थोडक्यात सांगायचं तर ही कोणत्याही गुंतवणुकीला निसर्गाकडून मिळालेली एक विनामूल्य विमा योजनाच आहे. पण आता प्रश्न पडतो की हे स्थित्यांतर तातडीने फायदेशीर कसं ठरू शकतं? याचं उत्तर आहे वेगाने वाढणारी जैविक मालमत्ता. आता आपण अशा काही विशिष्ट प्रजाती पाहूया ज्या तात्काळ परतावा देतात. या 3 अत्यंत वेगाने वाढणाऱ्या झाडांच्या प्रजाती पहा. पॉप्लरची झाडे वाऱ्याला रोखण्यासाठी आणि कार्बन साठवण्यासाठी उत्कृष्ट आहेत. शिवाय ती कुक्कुटपालनासाठी अत्यंत पूरक ठरतात. एम्प्रेस ट्री किंवा पावलोनिया प्रचंड वेगाने वाढतं आणि जमिनीला मोफत नायट्रोजन पुरवतं. तर हायब्रिड विलो जनावरांसाठी उच्च प्रथिनांचा चारा उपलब्ध करून देतात. जोपर्यंत तुमचं मौल्यवान लाकूड तयार होत नाही तोपर्यंत ही झाडे जमिनीचा पोत सुधारण्याचं आणि सुरुवातीचा खर्च भरून काढण्याचं काम करतात. इथे कॉपीसिंग हे तंत्र खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरतं. एम्प्रेस वृक्षाला बुंध्यापासून कापलं की तो पुन्हा वेगाने फुटतो आणि प्रचंड प्रमाणात बायोमास देतो.
महागड्या आणि जमिनीचा पोत खराब करणाऱ्या रासायनिक खतांची जागा ही मोफत पुनरुत्पादक जैविक संपत्ती घेऊ शकते. हे असं आर्थिक मॉडेल आहे जे जमिनीचं आरोग्य सुधारतं आणि उत्पादन खर्च जवळजवळ शून्यावर आणतं. आता आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सकडून मायक्रो इकॉनॉमिक्सकडे वळूया. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एक पीक पद्धतीकडून ह्या बहुवार्षिक पद्धतीकडे नेमके कसे जावे याचा ठोस व्यावसायिक आराखडा आता आपण समजून घेऊया. ही एक अत्यंत व्यावहारिक रणनीती आहे. पहिल्यांदा रांगांमध्ये चंदन किंवा अक्रोडसारखी दीर्घकालीन झाडे लावायची. मग त्यांच्यामध्ये कांदा, शतावरी किंवा फुलांसारखी तातडीचा रोख प्रवाह देणारी पिके घ्यायची. आणि यातच कुक्कुटपालन जोडलं की कीटकांचा प्रादुर्भाव आणि खतांचा खर्च आपोआप कमी होतो. यामुळे दैनंदिन उत्पन्नाची चिंता उरत नाही आणि सोबतच एका अतिशय मौल्यवान मालमत्तेची बांधणी होत राहते. हा आकडा केवळ आश्चर्यकारक नाही, तर तो ह्या मॉडेलची यशस्वीता सिद्ध करणारा पुरावा आहे. तमिळनाडूमधील जवळपास 70,000 शेतकऱ्यांनी जेव्हा ह्या पद्धतीचा अवलंब केला तेव्हा अवघ्या 5 ते 7 वर्षात त्यांचे उत्पन्न 3 ते 8 पटींनी वाढलेलं दिसून आलं. हा कोणताही चमत्कार नसून एका योग्य ॲसेट मॅनेजमेंटचा परिणाम आहे. या पद्धतीत डीप ॲसेट सिक्युरिटी किंवा सखोल मालमत्ता सुरक्षा कशी मिळते ते पहा. चंदनाचंच उदाहरण घेऊया. चंदनाच्या मुळांमध्ये 4 ते 8% तेल असतं. जर दुर्दैवाने वरचं लाकूड चोरीला गेलं किंवा खराब झालं तरीही जमिनीखालील मुळांमध्ये असलेली संपत्ती अबाधित राहते. जमीन स्वतःच एका अत्यंत सुरक्षित आणि मूल्य वाढणाऱ्या बँक खात्यात रूपांतरित होते. कमाल आहे ना? आता जरा व्यापक दृष्टिकोनातून विचार करूया. संपूर्ण जागतिक कृषी व्यवस्थेत जर या गुंतवणूक मॉडेलचा विस्तार केला तर त्याचे अर्थव्यवस्थेवर आणि पर्यावरणावर नेमके काय परिणाम होतील? हा आकडा प्रत्येक धोरणकर्त्याने लक्षात ठेवण्यासारखा आहे. युरोपमधील केवळ 9% शेतजमीन जरी कृषी वनीकरण प्रणालीमध्ये बदलली तर संपूर्ण युरोपीय कृषी क्षेत्रातील तब्बल 43% कार्बन उत्सर्जन कमी केलं जाऊ शकतं. जागतिक कार्बन मार्केट्स आणि शाश्वत गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा एक अत्यंत मोठा आणि फायदेशीर टप्पा आहे. आणि केवळ कार्बनचं नाही तर पाण्याचं अर्थकारणही तितकंच महत्त्वाचं आहे. फक्त 10,000 झाडे लावली तर जवळपास 3,90,00,000 लिटर भूजलाची वाढ होऊ शकते. दुष्काळप्रवण भागात पाण्याची ही निर्मिती म्हणजे केवळ नैसर्गिक सेवा नसून ती एक अमूल्य अशी आर्थिक मालमत्ता आहे जी संपूर्ण प्रदेशाची उत्पादकता टिकवून ठेवते. मग हे सगळं साध्य करण्यासाठी अडचण कुठे येते? मुख्य आवाहन आहे ते सुरुवातीच्या मोठ्या गुंतवणुकीचं. धोरणकर्ते आणि गुंतवणूकदारांनी या सुरुवातीचा स्थित्यंतरासाठी अनुदान आणि भांडवल उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच तात्काळ परतावा मिळवून देणाऱ्या झाडांच्या प्रजातींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि झाडे देत असलेल्या दीर्घकालीन पर्यावरणीय सेवांचं योग्य आर्थिक मूल्य निश्चित करणं ही काळाची गरज आहे. शेवटी या सादरीकरणाची सांगता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने करणार आहोत. जर औद्योगिक शेतीमध्ये 1 कॅलरी उत्पादन मिळवण्यासाठी 10 कॅलरी ऊर्जा वाया घालवावी लागत असेल तर आपली जागतिक अर्थव्यवस्था कृषी वनीकरणासारख्या बहुआयामी आणि अत्यंत फायदेशीर प्रणालीत गुंतवणूक न करणं परवडू शकतं का? निश्चितच नाही. या शाश्वत संपत्तीच्या मॉडेलचा पुनर्विचार करण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने आली आहे. विचार नक्की करा.